नमस्कार. कधी विचार केलाय का की आपल्या आजूबाजूला जी हवा आहे तिच्यात नेमकं काय दडलंय? आज आपण वायूंसाठी कायनेटिक सिद्धांत या एका जबरदस्त संकल्पनेतून याच अदृश्य जगाचं रहस्य उलगडणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया. आता बघा, गाडीच्या टायरमधला दाब आणि एखाद्या ताऱ्याची प्रचंड उष्णता ह्या दोन गोष्टींमध्ये काहीतरी साम्य असेल असं वाटतं का? म्हणजे दोन्ही किती वेगवेगळ्या गोष्टी आहेत नाही का? पण गंमत म्हणजे या दोन्हींना जोडणारा एकच वैज्ञानिक धागा आहे आणि तो धागा म्हणजे वायूंच्या आत दडलेल्या अब्जावधी कणांची सतत होणारी हालचाल. कसं? चला पाहूया. तर याचं उत्तर ना वायूंच्या आतच लपलेलं आहे. म्हणजे बघा, प्रत्येक वायू हा असंख्य आपल्या डोळ्यांना न दिसणाऱ्या सूक्ष्म कणांनी बनलेला असतो आणि हे कण काही शांत बसलेले नसतात. ते सतत एका विचित्र लयीत इकडून तिकडे फिरत असतात. जणू काही एक अदृश्य नृत्यच सुरू आहे आणि हेच नृत्य आपल्याला दाब आणि तापमान म्हणून जाणवतं आणि आपण ते मोजूही शकतो. पण एक मिनिट. अब्जावधी कणांचं हे नृत्य समजून घेणं हे खूपच अवघड आहे नाही का? म्हणूनच शास्त्रज्ञांनी एक सोपी आयडिया काढली. त्यांनी एक मॉडेल तयार केलं ज्याला ते म्हणतात आदर्श वायू किंवा आयडियल गॅस. चला मग पाहूया या आदर्श वायूच्या जगाचे नियम काय आहेत. हे नियम आपल्याला वायूंचं वर्तन समजायला खूप मदत करतील. ओके, तर कल्पना करा की आपल्याकडे एक बॉक्स आहे आणि त्यात अब्जावधी छोटे सुपर बाउन्सी बॉल्स आहेत. आता या आदर्श वायूचे काही साधे नियम आहेत. पहिला नियम, हे सगळे कण एकदम सारखे आहेत. दुसरा, त्यांचा स्वतःचा आकार जवळजवळ शून्य आहे, म्हणजे ते नगण्य आहेत. तिसरा, ते सतत सैरावैरा कोणत्याही दिशेने फिरत असतात. चौथा नियम, त्यांच्या टक्करींमधून अजिबात ऊर्जा वाया जात नाही. पाचवा, ते एकमेकांकडे आकर्षित होत नाहीत. आणि सहावा, जो सगळ्यात महत्त्वाचा आहे, बॉक्सच्या भिंतींवर आदळल्यामुळेच वायूचा दाब तयार होतो. बरं, हे नियम तर आपण पाहिलेच, पण ह्या सिद्धांताचं खरं सिक्रेट काय आहे, म्हणजे ह्यातली सगळ्यात महत्त्वाची गोष्ट कोणती? चला आता तेच पाहूया. खरं सांगायचं तर ही एक गोष्ट कळली ना की समजा अख्खा सिद्धांतच आपल्या खिशात आला. आणि ती गुरुकिल्ली आहे सरासरी गतिज ऊर्जा. आता हा शब्द ऐकून घाबरायचं काही कारण नाही. एकदम सोप्या भाषेत सांगायचं तर वायूचं तापमान म्हणजे दुसरं तिसरं काही नसून त्यातील कणांचा सरासरी वेग. बस. म्हणजे उष्णता वाढली की कणांचा वेग वाढला. इतकं साधं आणि सरळ आहे हे. म्हणजे लक्षात ठेवण्यासारखा मुद्दा काय? तर जास्त उष्णता म्हणजे जास्त वेग. हे जे साधंसं दिसणारं सूत्र आहे ना, तेच या संपूर्ण सिद्धांताचं इंजिन आहे. तापमान वाढवलं की कणांचा वेग वाढणारच आणि तापमान कमी केलं की वेग कमी होणार. सिंपल. ठीक आहे, तर हे झालं आदर्श वायूच्या जगाबद्दल. पण ह्याच आधारावर आपल्याला वायूंच्या वर्तनाचं एक खूप महत्त्वाचं समीकरण मिळतं. आणि मग आपण हेही बघूया की खऱ्याखुऱ्या जगातले वायू या आदर्श जगापेक्षा वेगळे का आणि कसे वागतात. आणि हे आहे ते प्रसिद्ध समीकरण PV=nRT. हे समीकरण वायूचे मुख्य गुणधर्म एकत्र आणतं. इथे P म्हणजे प्रेशर म्हणजेच दाब, V म्हणजे व्हॉल्यूम म्हणजे आकारमान आणि T म्हणजे टेम्परेचर म्हणजेच तापमान. हे समीकरण आपल्याला हे सांगतं की यापैकी एक गोष्ट बदलली तर बाकीच्यांवर त्याचा काय परिणाम होतो. पण एक गोष्ट लक्षात ठेवायला हवी की हा आदर्श वायू म्हणजे एक कल्पना आहे, एक मॉडेल आहे. खऱ्या वायूंमध्ये तसं नसतं. त्यांच्या रेणूंमध्ये थोडं का होईना पण आकर्षण असतं आणि त्यांना स्वतःचा आकारही असतोच. त्यामुळे आदर्श वायूचे नियम हे फक्त एक सोपं रूप आहे, जे काही खास परिस्थितीतच लागू होतं. मग प्रश्न येतो की वास्तविक वायू या आदर्श वायूंसारखे कधी वागतात? तर याचं उत्तर आहे जेव्हा तापमान खूप जास्त असतं आणि दाब खूप कमी असतो. का? कारण अशा वेळी वायूचे कण एकमेकांपासून इतके लांब असतात आणि इतक्या वेगाने फिरत असतात की त्यांच्यातलं ते थोडंसं आकर्षण आणि त्यांचा स्वतःचा आकार या दोन्ही गोष्टी काहीच फरक पाडत नाहीत. आणि ऐका, हे सगळं काही फक्त कागदावरचा सिद्धांत नाहीये हं. याचा प्रत्यक्ष पुरावा पण आहे. ब्राउनियन मोशन नावाचा एक प्रकार आहे. म्हणजे पाण्यात तरंगणाऱ्या धुळीच्या कणांची जी एक विचित्र नागमोडी हालचाल दिसते ना, तीच याचा पुरावा आहे. ती हालचाल हेच दाखवते की पाण्याचे अदृश्य कण त्या धुळीच्या कणांवर सतत धडकत असतात, जणू काही ते अदृश्य नृत्य आपल्याला प्रत्यक्षात दिसतंय.
चला, तर मग आतापर्यंत आपण जे काही पाहिलं त्यातले सगळ्यात महत्त्वाचे मुद्दे एका झटक्यात रिवाईज करूया. हे मुद्दे परीक्षेसाठी आणि ही संकल्पना पक्की करण्यासाठी खूप महत्त्वाचे आहेत. ओके, तर काही महत्वाचे नियम पटापट लक्षात घेऊया. पहिला, बॉईलचा नियम, प्रेशर वाढवलं की व्हॉल्यूम कमी होतो. दुसरा, चार्ल्सचा नियम, टेम्परेचर वाढवलं की व्हॉल्यूम वाढतो. आणि एक इंटरेस्टिंग गोष्ट, एकाच तापमानावर हायड्रोजनसारखे हलके वायू ऑक्सिजनसारख्या जड वायूपेक्षा जास्त वेगाने फिरतात. आणि आता येऊया एका अंतिम संकल्पनेकडे, निरपेक्ष शून्य म्हणजे 0 केल्व्हिन. हे असं एक काल्पनिक तापमान आहे जिथे सगळ्या रेणूंची हालचाल पूर्णपणे थांबते आणि त्यांची गतिज ऊर्जा शून्य होते. अर्थात प्रत्यक्षात हे तापमान गाठणं जवळजवळ अशक्यच आहे. आणि हेच आपल्याला एका खूप खोल प्रश्नाकडे घेऊन जातं. विचार करा, जर निरपेक्ष शून्यावर सगळी हालचाल थांबते, तर ती स्थिती, ते काहीच न हलणं, प्रत्यक्षात कसं दिसत असेल? गतीशिवाय एखाद्या गोष्टीचं अस्तित्व असू शकतं का? जरा विचार करण्यासारखा प्रश्न आहे, नाही का?